मॅडम, संपूर्ण भारतभर आता सध्या व्यसनमुक्ती सप्ताह आयोजित केला जातो आणि आपल्या इथे एक छान कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या दिनानिमित्त समाजाला आणि व्यसनाधीन लोकांना संदेश काय द्याल? आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगा. नशामुक्त भारत अभियानची संकल्पना आहे. भारत देश आपला नशामुक्त व्हायला पाहिजे असं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक ड्रीम आहे. त्याच्या अनुषंगाने राज्यामध्ये इव्हन माननीय मुख्यमंत्री महोदय, तसेच उपमुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय, सर्वांचंही एक ध्येय आहे की नशामुक्त व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने सप्ताहाच्या साजरा करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय श्री संजय शिरसाट साहेब, तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ मॅडम, विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 दिवसाच्या विविध प्रकारचे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण अरेंज करतोय. त्याच्यामध्ये शाळा, कॉलेजेस, आपलं हॉस्टेल्स आणि सर्व ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत त्यांच्या मदतीने असे विविध प्रोग्राम आपण घेतोय. त्याच्यामध्ये पोस्टर मेकिंग, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, एसे कॉम्पिटिशन आणि स्पीचेस कॉम्पिटिशन आणि तसेच इंटरनॅशनल योगा डे सुद्धा आहे आणि त्याचीही थीमसुद्धा नशामुक्त भारत अभियान आहे. तर समाजासाठी प्रबोधनपर कार्यक्रम असा आहे. प्रिव्हेन्शन आणि अवेअरनेस याच्यावर राज्याच्या भर असणार आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे व्यसनाधीन होऊन त्याला मुक्त करण्यापेक्षा व्यसनाधीनापासून दूर कसं राहावी अशा एक अनुषंगाने आहे. आपलं युवा पिढींना हा एक टार्गेटेड प्रोग्राम असून युवा पिढी हा व्यसनपासून दूर राहायला पाहिजे असे एक प्रामुख्य उद्देश देऊन सामाजिक न्याय विभाग काम करतो. आजच्या सप्ताहानिमित्त समाजाला काय संदेश द्याल? व्यसनमुक्त समाज व्हायला पाहिजे. व्यसनामुळे समाजामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात, इश्यूज येतात. त्यांच्या स्वतःचे हेल्थ इश्यूज असतील. आजच्या घडीला बघितलं तर प्रामुख्याने कॅन्सरचे सुद्धा पेशंट्स वाढत चाललेले आहेत आणि जे आपलं युवा पिढी आहे ते डिजिटल ॲडिक्शनमध्ये जास्त गेलेलं आहे. ड्रग ॲडिक्शन प्लस डिजिटल ॲडिक्शन. मग ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जरी प्लस अल्कोहोलिझम या 4 अल्कोहोल झाले, ड्रग्ज झाले आणि तंबाखू आणि डिजिटल मीडिया या गोष्टींमध्ये भरपूर युवकांच्या वेळ चाललेले आहे. त्याच्यामध्ये त्यांची हेल्थ चाललेली आहे, फॅमिलीमधलं प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. हे सगळे माहिती असून सुद्धा व्यसनाचे प्रमाण समाजामध्ये खूप जास्त आहे. हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे म्हणून आपण एक मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा कार्यक्रम घेऊन लोकांना हे प्रबोधन करून व्यसनापासून दूर राहण्याच्या दृष्टिकोन ठेवून आपण काम करतो. एकंदरीत मॅडम, पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? पालकांचं खूप महत्त्वाचं भूमिका आहे. पण विद्यार्थ्यांचा माझं एक हे आहे की आपलं माइंड कंट्रोलमध्ये ठेवलं तर नक्की आपल्याला ॲडिक्शनपासून आपण दूर राहू शकतो. शेवटी विद्यार्थी सुद्धा एक रिस्पॉन्सिबल सिटिझन आहे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळ कुठल्या पद्धतीनं मॅनेज केलं पाहिजे असं त्यांचे एक डिसिप्लिन आणि ते रुटीनमध्ये आलं तर नक्की विद्यार्थी सुद्धा व्यसनापासून दूर राहू शकतात. थँक्यू. मॅडम, काय सांगाल? आज नशामुक्ती अभियान अंतर्गत हा कार्यक्रम होतोय, त्याबद्दल आपण काय सांगाल? मी मीना अंबाडेकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. आज 26 जून जो कार्यक्रम होतो आहे तो नशामुक्तीच्या अनुषंगाने होत आहे. सदर कार्यक्रम हा संपूर्ण भारतात, त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा घेण्यात येऊन राहिलेला आहे. हा जो नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम आहे हा केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येतो आणि 26 जूनच्या निमित्त 17 जून ते 26 जून हा नशामुक्त सप्ताह म्हणून राबवण्यात येऊन राहिलेला आहे. तर हा सप्ताह घेण्यामागचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये नशामुक्ती आणि व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने सर्व प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. समाजाला एक नवी दिशा मिळणे गरजेचं आहे. ज्यावेळेला एखादा व्यक्ती व्यसनाधीन रुग्ण म्हणून असतो त्यावेळेला तो स्वतः एकटा प्रभावित नसतो, तर त्याच्यासोबत त्याचं कुटुंब, समाज आणि अनुषंगाने अर्थव्यवस्था ही प्रभावित होत असते. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या सप्ताहामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. सामान्य नागरिक किंवा नशाधीन झालेले काही तरुण आहेत यांच्यासाठी या सप्ताहानिमित्त काय आव्हान करणार? माझं त्यांना एकच आवाहन आहे की जी भारताची जी मुख्य शक्ती आहे ती युवा शक्ती आहे. त्या युवा शक्तीने व्यसनाधीन होऊ नये आणि समाजाला पूर्ण सहकार्य करावे, अर्थव्यवस्थेमध्ये सहकार्य व्हावे, हेच माझे आपणा सर्वांना एक आव्हान आहे. धन्यवाद. आयोजित केलेला आहे तरुणांना आणि नशाधीन झालेल्या लोकांना एक प्रेरणादायी कार्यक्रम आहे.
त्याबद्दल काय सांगा? हा, नमस्कार. मी डॉक्टर विजय मोरे. गेल्या 27 वर्षापासून नशामुक्त भारत अभियानामध्ये आम्ही काम करत आहोत. 2020 पासून पुणे जिल्हा नशामुक्त भारत अभियान आमच्याकडे आहे. परंतु आमच्या होप व्यसनमुक्ती मार्गदर्शन आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून 27 वर्षापासून आम्ही जे कार्य करत आहे त्याच्यात मानसिक रुग्ण आणि 27 वर्षापूर्वी आम्ही जे काम करत होतो त्याच्यात व्यसनाचे प्रकार वेगळे होते. तरुणाई त्याच्यात अडकलेली नव्हती. परत त्याच्यात म्हणजे 55-60 वर्षाचे 45 वर्षाचे असे रुग्ण त्याच्यात आमच्याकडे होते. परंतु आता जसा जसा कालावधी चेंज झाला तसं पिरियड कमी जात असताना आता आणखी परत व्यसनाचे प्रकार पण बदललेत. त्याच्यात पण आता असं झालेलं आहे की आमच्याकडे 14 वर्षापासून म्हणजे सगळे तरुणही आपण त्याच्यात अडकलेली आहे. आणि तरुण अडकल्यानंतर जे आहे ना 14 वर्षापासून ते 27, 22, 23 वर्षाचे विद्यार्थी सुद्धा या नशेमध्ये अडकले. म्हणजे आपलं भारताचं जे भवितव्य आहे, आपल्या देशाचे भवितव्य जे ते खूप व्यसनामध्ये अडकलेलं आहे. आणि त्याच्यावर होप हे गेल्या 27 वर्षापासून आपण काम करत आहेत. आणि समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन हे आमच्याबरोबर नेहमी 20 वर्षापासून त्यांच्यावर कार्य करत आहेत. आणि असे वेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या दिवसाच्या औचित्य साधून आम्ही वेगळे कार्यक्रम आम्ही घेत आहोत. आणि समाज कल्याण विभागाच्या मार्फत आमच्या होपच्या माध्यमातून आम्ही जनजागृती प्रचार रॅली, प्रसार रॅली, व्याख्यान, त्यानंतर शिबिर्स वगैरे या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत. जेणेकरून जे तरुण या व्यसनाकडे अडकलेली की त्यांच्याकडे जे अडकत आहेत नको त्या माध्यमातून अट्रॅक्शनने, तर त्यांना थांबवण्याचा कार्यक्रम आम्ही पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. खूप छान काम आहे आणि तरुणांना व्यसनाच्या बाहेर काढून त्यांना एक मुख्य प्रवाहात आणणं, उभं करणं हे मोठं काम करत आहे. काही असे तरुण आहेत जे व्यसनाधीन झालेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना व्यसनातून बाहेर काढत आहेत. तुमच्याशी त्यांनी कसा संपर्क साधावा किंवा काय प्रोसिजर आहे तुमची? गेल्या आम्ही 5 बेडपासून सुरुवात केली होती गेल्या 27 वर्षापूर्वी होपच्या माध्यमातून, होप मानसिक पुनर्वसन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून. मग ज्यानंतर आमचे 5 बेडचे 10 बेड झालेत. आणि सांगायला म्हणजे आज एक थोडंसं अभिमान पण वाटतं आणि थोडं दुःख पण वाटतंय की 5 बेडच्या आज मला महाराष्ट्रात आता 100-150 बेडवर मी काम करतोय. 150 बेडची पण आता अपूर्ण पडायला लागलेत. म्हणजे एवढी वाढती व्यसनहीनता वाढलेली. मी समाजाला एवढं सांगतो की आणि हे जे व्यसन आहे, आम्ही ज्यावेळेस काम करत असताना 27 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही काम करत असताना खूप रेअर पेशंट आम्हाला मिळत होते. पण आता आम्ही ज्यावेळेस सर्वे केला आपल्या पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे शहराचा, जिल्ह्याचा, त्यावेळेस आता हा आजार जो म्हणजे शिववर होता, जेव्हा गावाच्या बाहेर होता, परंतु आता तो शिवपर्यंत आलेला आहे. त्यानंतर तो आता गल्लीत आलेला आहे. आता तो घरात शिरायला लागला. प्रत्येक एका घरानंतर एक हा आजार आपल्याला तयार झालेला आहे. म्हणून ही आपल्या महाराष्ट्रात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात एक मोठे संकट आहे. आणि त्याच्यासाठी जे मोदीजींनी, महाराष्ट्र शासनाने, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे शासनाने जो हा नशामुक्त भारत अभियानाचा जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यासाठी मी सरकारचा पण आभारी आहे. आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत की जे आम्ही व्यसनमुक्त काम करणारे जे व्यसनमुक्त केंद्र आहेत त्यांना ते चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतायत. आणि आम्हाला त्यात एक मोठं पाठबळ पण मिळतं या कार्यक्रमासाठी. तुम्ही आता समाज म्हणून एक समाजाला किंवा व्यसनाधीन तरुणांना किंवा नागरिकांना एकंदरीत काय संदेश द्यायला निमित्ताने? या निमित्ताने मी एकंदरीत सगळं असा जे संदेश देऊ इच्छितो की जे आपले जे तरुण याच्याकडे जे अट्रॅक्शन करते, म्हणजे बड्डे पार्टी जसं 31 डिसेंबर असेल की वेगवेगळे असं दिवस ते साजरे करत असतील, लग्न समारंभ वगैरेच्या जी व्यसनाकडे करूनच ते हे करत असतील, की मला असं वाटतं की त्यांनी या तरुणाईने सगळ्यांनी जे ना व्यसनमुक्त होऊन अनेक समाजाला प्रबोधनात्मक असा काही विचार देऊन ते साजरे करण्यात यावी आणि व्यसनमुक्त राष्ट्र, व्यसनमुक्त भारत घडवावा असं मी आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी समाजाला संबोधित करू इच्छितो. धन्यवाद. निमित्त कार्यक्रम होतोय, सप्ताह चालू आहे. तरुणांना आणि समाजाला प्रेरणादायी कार्यक्रम या ठिकाणी होतोय, त्याबद्दल आपण काय सांगा? खरं तर राष्ट्राच्या प्रगतीमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो. परंतु हाच तरुण जर व्यसनाच्या आहारी गेला तर राष्ट्राची प्रगती नाही होणार आणि वैयक्तिक त्या कुटुंबाची पण मोठी हानी होईल. हा जो कार्यक्रम आहे व्यसनमुक्ती सप्ताह, हा खरं तर एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. याच्यामध्ये फक्त सप्ताहापुरता हा कार्यक्रम मर्यादित न राहता याच्यामध्ये तो देश पातळीवरती किंवा संपूर्ण महाराष्ट्र किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशी व्यसनांनी घरं किंवा गावाच्या गावं बदनाम झालेली आहेत. आत्ताच अगदी नुकतीच घटना जर पाहिली तर विषारी दारूमुळे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठी हानी झालेली आहे. तर अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून हे प्रबोधन झाल्यानंतर करण्यापेक्षा या सप्ताहातून एक छान पद्धतीचं प्रबोधन होईल आणि भविष्यात याचे दुष्परिणाम काय आहेत हे जर पुढच्या पिढीला कळाले तर ही पिढी त्याच्यातून बाहेर पडेल आणि याच्यातून राष्ट्राची प्रगती